काय सांगतस काय लाली? एवढा सगळा होऊन तुझ्या त्या भाचीयेन त्या मेघनाचीच बाजू घेतल्या ना? होय तर तिच्या त्या लेकांना त्या निशीवर काय भुरा घातली ना काय कळत नाही माका. म्हणतात ना प्रेम आंधळ असता, हा त्या काय खोटा नाही हा. पण ही बाई मोठो घात करेल ना तेव्हा निशीचे डोळे उघडतले. हा जाऊ देत गो, तू त्या निशीचो विचार करू नको. तू तुझ्या श्रीनूचो विचार कर. त्या निशीच्या नादाक लागून तो बोवल्यावरती चढलो आणि बिना लग्नाचो पोर खाली उतारलो ना. तू आपला त्या पोराचे दोनाचे चार हात करूचे बघ. बरोबर हा तुझा गो. पण आता माका ना इथली पोरगी नको श्रीनूसाठी, मुंबईची पोरगी हवी. हा चांगल्या घराण्यातली, हुशार, एकुलती एक आणि निशीपेक्षा जास्त देखणे आणि हुशार. हा तुझ्या बघण्यात कोणी असतात ना तर माका सांग. हा होय तर असं तशी एक दोन पोरी माझ्या बघण्यात काय आणि निशीपेक्षा पण चांगले हत. काय सांगतोस? सांगा माका लवकर, वाट बघताय मी. चल येत इकडे कुठे चालली तू? पण ना तुझ्या बोलण्याच्या नादात थंय चालले होते मी. जाताय मी. बाय. थांबा जरा. ओ वहिनी, ओ वहिनी, थांबा थांबा थांबा. काय हो शिर्के? हो मी काय म्हणतोय, काल खोतांच्या घराकडे होळीच्या वेळी काय झाला काय हो? नाही उडत उडत कानावर बातमी इली म्हणून विचारतोय. काका माहिता या सगळ्या तू मुद्दाम केलंस. ते का काय होळीत ढकलून द्यायचं डाव होतो काय तुझं? तुम्ही म्हणाल निशीच्या मागच्या लग्नाच्या वेळी घेतलेली साडी नेस, तर नाही हा, मला चालणार नाही. त्यावेळी निशीच्या लग्नाला मला चांगल्या 2-3 नवीन साड्या हव्यात, आजच्या फॅशनच्या, पुण्या मुंबईला जाऊन घ्यायच्या. कशा करवली म्हणून मिरवायचा असा नसतो खर्च करायची गरज काय आहे? सरळ सांगा ना तुमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत म्हणून. म्हणजे असं बोलशील? खोटं बोलतेय का मी? आता दादाकडे बायकोच्या साडीसाठी पैसे कसे मागायचे असं वाटत असेल ना तुम्हाला? आणि तुमच्याकडे एवढे पैसे कुठून असतील? साधं व्यवहाराचं ज्ञानच नाहीये तुम्हाला. नुसतं आपलं घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं राब राब राबायचं आणि दादा समोर गुबू 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 मान हलवायची. म्हणजे उभच करा आता. तू एवढा नटूचा म्हणतस करा, हा पण निशीच्या लग्नात उमा वहिनीच बघ किती साधेपणाने राहील ती. किमती साडी नेसून मिरवलंस तर आजूबाजूची लोक नाक मुरडतील, म्हणून मी नाही म्हणते. हे बघ फार फार तर ना आपण कोल्हापूरला जाऊया आणि साडी खरेदी करून येऊया बस. वा 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 वा. म्हणजे मी मुंबईतल्या मोठ्या दुकानातली साडी नेसायचीच नाहीये का? हो बाय, मी तुका वचन देते, एक दिवस तुका मी मुंबईला घेऊन जाईन साडी खरेदी करू बस. कधी? दुग्गूच्या लग्नात? हो हसताय काय? या चला आता. चांगली आयडिया. अहो यांच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. आता मलाच काहीतरी करायला हवं. लाली तू ए बाबा सावकाश सावकाश. लाली तू काय करते इथे? तुम्ही काय करता इकडे? हा माझाच प्रश्न मलाच विचारते ते, पण तरी पण मीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. अगं तुला शोधत होतो, पण इथे काय करतेस? वाट चुकलीस की काय? हो माझी मस्करी करू नका. हा माका ना वेळ नाही या तुमच्याशी बोलू. काहीतरी करूच हा माका. काय झालं? आवाज कसलो येलो? काय पडला काय? नाही गो उमा, माझ्या हातनं ना भांडा पडला. पण लालीताई तुम्ही इकडे? हाच प्रश्न मी तिला विचारला, पण तिने हाच प्रश्न मला विचारला. मी उत्तर दिलं तिला, पण तिचं उत्तर यायचंय अजून. नाही म्हणजे तुमका काय वया होता काय? सांग सांग सांग, एवढं मोठं पातेलं घेऊन काय करत काय होतीस तू? घे माझे बाय लाले, तुझा काही जेवण वगैरे बनवायचा विचार नाही ना? तसा असेल ना तर डोक्यातून काढून टाका लाली. तोच विचार करतोय मी. घे माझ्या कर्मा या. माका आईसाठी ना तिच्या आवडीचा काहीतरी करूचा. पण माका माहीतच नाही ना आई काय आवडतात. दाईजीच्या आवडीचा पदार्थ दे देवा. पण लालीताई आज असं अचानक? मग
किती दिवस झाला माझ्याशी बोलत नाही ती, म्हणून म्हटलं काहीतरी तिच्या आवडीचं करून खाऊ घाले ना. आणि त्याच्यामुळे जास्त रागावली तर? शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. सॉरी मी आपलं जनरल विचारलं एक. राहू द्या तुमचा जनरल, मी बनवणार आणि आयला तर आवडणार. हा नाही पण बनवायच्या आधी उमा वहिनींना विचार. उमा वहिनींना माहिती असेल दायचीला काय आवडतं ते. हो ना वहिनी? हा हा चला चला. हा हा मेघना, मुझे लगता है कि अब तुम्हारा यहाँ रहना ठीक नहीं है. तुम मेरे साथ मुंबई चलो. नाही, मी इथेच राहीन. नीरज माझ्यावर रागवला म्हणून काय झालं? तो माझ्या नजरेसमोर तर असेल ना. आणि आज तर उद्या त्याला जाणवेल की मी स्वतःला बदलायचा जेन्युअनली प्रयत्न करते. आणि काय माहित, त्याचं लग्न अटेंड करण्यासाठी तो मला परमिशन दे. मला माझ्या मुलाचं लग्न होताना बघायचंय साई. त्याचं आणि निशीचं कौतुक करायचंय. मला फक्त एक संधी हवी आहे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. पण त्यासाठी मला इथेच राहावं लागेल. प्लीज साई, प्लीज मला इथेच थांबव प्लीज. पर मेघना, नाही साई, मला नीरजला गमवायचं नाहीये साई. मी प्रॉमिस करते, मी नाही चुकीचं वागणार. साई प्लीज. ठीक है, मैं मेरे काम निपटा कर जल्दी वापस आता हूँ. अभी शादी की भी बहुत सारी तैयारी करनी है. ओके, टेक केयर. गो उमा, उमा गो. हा आहे सांग ना. काय काय व्हाया तुका? मी करते ना. हा उमा, अगो ऐकूक येणार नाही काय? आहे, माका सांग ना काय काम मी करताय. काय नको तू ना, नको ते उद्योग करण्यात तुझी अक्कल आणि शक्ती खर्च कर. आहे, अजून किती दिवस ऐकवणार या सगळा? माका पण ऐकून ऐकून कंटाळा येलो. हा बघ, मी मान्य करते माझ्याकडून चूक झाली, मी चुकलंय. हा पुन्हा नाही करणार असा. मी काय करू सांग? तुझा पाय धरू काय, डोकं ठेवू का? असं काय करतस गो? आहे, रागावणं सोड ना आता. त्याच करत तिला इतके दिवस म्हणान शेफारलंस. आहे, मी लहान असताना चुकले की माझ्यावर रागवायचीस. हा मला ओरडायचीस, पण नंतर जवळ घ्यायचीस ना. मग आत्ताच इतका वेळ का रागवत बसली असं तू? हा अगो तास तर तुका समजणार नाही. अगो उद्या शिनूचा लगीन होईत. हा तू सासू होतलस, त्या का पोरा झाल्यावर आजी होतलस ना. आजी झालंस तरी पण तुझ्यातलं पोरकटपणा जाणार नाही. त्या का काय करूचा त्या सांग. ओके, तस सगळं होय. हा बघ, मी ना तुझ्या आवडीचा काहीतरी करून आणलाय, तर खा आणि मग सांग कसा झाला आता. काय आता? आंबोळ्या आणि तुझ्या आवडीची कैरीची चटणी. खा, मी भरवते तू काय. घे. अगो नको. नाही घे ना, खा ना. जमलाय काय? या बघ, मग सगळं चांगलाच करता. उमानी नाही, तुझ्या लेकीने केलं ना. शपथ तुझी घे. तू ना माका पोचूकच बसललस. नाही, खरंच मी केलंय. या बघ, उमा लहान होता ना तेव्हापासून त्याच्या हातची चव माका पाठ झालेली असा. डोळे मिटून जरी खाल्लंय ना तरी मी ओळखतलंय या उमान केलेला असं म्हणान. नाही म्हणजे मीच करणार होतोय. म्हणजे उमा दाखवणार होती आणि मी करणार होतोय. पण सगळं किचकट होता ना, म्हणून सगळं उमान केलं. पण मी बघून ठेवला ना, पुढच्या खेपेस मी करेन. हा पण आता या खा आणि माका माफ कर ना. गाढवा पुढे वाचली गीता, तेथुरली गत असा तुझी. किती सांगला ना तरी काय उपयोग नाही गो. हा सुधारूचच नाहीस तू. आणि इकडे आणि या बघ, परत त्या मेघनाच्या नादाक लागलंस
तर माझ्यासारख्या वाईट कोण नाही हा? सांगून ठेवतोय, कळला मा? कळला कळला, नाही लागणार तिच्या नादात. म्हणजे तू मला माफ केलंस ना? थांब, मी भरवते, तू का मी भरवते. का अरे वा 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 मॅडम मॅडम काय तुम्ही ग्रेट आहात हो मॅडम, काय तुम्ही ग्रेट. तू तू इथे कसा आलास? अहो मॅडम जरा हळू बोला, हळू बोला. माझ्या घरातून आधी बाहेर हो. अहो माका तुमका काहीतरी सांगूचा. काय बोलायचंय? पैसे हवेत अजून तुला? दरवेळेस पैसे मागूच येऊ भया असं काय नाही ना. अहो तुमचं शुभचिंतक म्हणून येऊ शकते की नाही. म्हणजे अहो तुमचं अभिनंदन करू गेलंय मी. ह्या बघा, झाला गेला ना विसरून जावा, आणि तुम्ही पुढे काय करणार ना ता माका सांगा. एक मिनिट शिर्के, तू काय बोलतोयस ना मला काहीच कळत नाहीये. कसलं अभिनंदन? होळीच्या वेळी दादा खोतांच्या परी तुम्ही धक्का देऊन पाडलास. तिच्याच घरच्यांच्या समोर शितापीने तिचो काटो काढण्याचो काय प्लॅन केलास तुम्ही मॅडम. अहो गावभर सगळी चर्चा चालू आहे, आणि ही चर्चा कोणी लांबचे करत नाहीत. अहो तुमचे सख्य शेजारी करतात. म्हणून विचार केलंय बातमी खात्रीशीर आहे तेव्हा स्वतः जाऊन मॅडमचं अभिनंदन करून येऊया. शिर्के, तोंड सांभाळून बोल. मी कसलाही प्लॅन केला नव्हता, आणि मला निशीला काहीही करायचं नव्हतं. ज्यांनी कोणी तुला ही न्यूज दिली आहे ना, ती खोटी आहे. मग शेजारच्या घरातल्या माणसांनी दिली असली तरी सुद्धा. आता तुम्ही म्हणताच ना म्हणून मी ऐकतोय, आणि तुमच्या बोलण्यावर पण विश्वास ठेवतोय. पण मी काय म्हणतोय, तुम्ही मुद्दाम पाडलाच नसाल ती का? पण त्या सगळ्या खोतांनी तुमच्यावर आळ घेतल्यानी, तुमचा अपमान केल्यानी ह्याचो राग तर इलो असतात ना तुमका. माका काय वाटता, तुमका तुमच्या नवऱ्याच्या आणि तुमच्या मुलाच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी ना त्या खोत्याच्या मुलीन खोटेरडेपणा केलेलो आहे सगळं. अहो ती दिसता तशी भोळी नाया, एक नंबरची डांबरट पोरगी आहे ती. माका तर सारखा वाटता त्या होळीच्या अपघातात निशीचा काय बरा वाईट झाला असता ना तर तुमच्या डोक्याची ब्यात गेली असती. शिर्के, बॅत तर माझ्या मागे लागली आहे तुझी. तिथे आल्यावर तुझ्यासारख्या माणसाबरोबर मी हात मिळवला. हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. तुझं ऐकलं आणि माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला. आणि आता आता तर तू तुझी लिमिट क्रॉसच केली. माझ्या होणाऱ्या सूर्यबद्दल असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? याच्या आधी माझ्या मुलाने तुला घराबाहेर काढलं होतं ना, तरी सुद्धा इथे येण्याचं धाडस केलंस. नीरज परत येण्याच्या आधी इथून निघ, नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील. अरे ह्यो इलो हा. अरे हे का मी बघितलंयच नाही. आता समजला माका. म्हणान तुम्ही माझ्या कानाखाली मारूचं नाटक केलास काय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी येतोय. हा मी येतोय. तू जे मॉमला बोललेस मी ते पण ऐकलंय, आणि जे मॉम तुला बोलली ते पण. यापुढे या घरात दिसायचं नाहीस, नाहीतर परिणाम वाईट होतील. या अपमानाचं बदलो नाही घेतलंय तर मी पण शिर्के नाही. नीरज, ट्रस्ट मी त्याला नाही बोलवलं. तो स्वतःहून आला इथे, आणि जे काही बोलले ना त्याला, ते अगदी मनापासून बोलले होते. तू समोर होता म्हणून नाही मी बोलले. पण प्लीज तू त्याचं काहीच ऐकू नकोस. मी खरंच बोलते नीरज. नीरज,
नीरज नीरज हा मुलगा माझ्याशी बोलत का नाहीये? ह्याचा विश्वास बसण्यासाठी आता आणखीन काय करू मी? श्रीनिवास काय करतोयस तू? श्रीनिवास श्रीनिवास कुठे कुठे आणलायस मला? श्रीनिवास कुठेस तू? श्रीनिवास काय करतोय श्रीनिवास? श्रीनिवास तू तू इथेच आहेस ना? श्रीनिवास कम ऑन, दिस इज नॉट फनी. हा तू आता रिप्लाय दिला नाही ना तर मी हे ब्लाइंड फोल्ड काढेन. श्रीनिवास श्रीनिवास तू तुमच्या परदेशात हे असंच प्रेम व्यक्त करतात ना? म्हणून म्हटलं आज जरा डेअरिंग करावं. श्रीनिवास हे सगळं तू केलंस? तुझ्यासाठी. हो, हे प्रेम काय असतं हे तू भेटेपर्यंत मला माहीतच नव्हतं. तुझ्यामुळे प्रेम काय असतं हे मला कळलं. तू मला ते करायला शिकवलंस. तुझ्यामुळे मला ते अनुभवता आलं. तुझ्यामुळे मी श्रीनू मधल्या श्रीनिवासला शोधू शकलो आणि त्याला शोधता शोधता तुझ्या प्रेमात पडलो. होय, माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि मी हे अख्ख्या जगाला ओरडून सांगू शकतो की माझं ओवीवर खूप 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 प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील? श्रीनिवास माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. रिअली लव्ह यू. श्रीनिवास तुझे दादा मामा ताईचे आपलं प्रेम एक्सेप्ट करतील? उमा मावशी बोलणार होती ना, काय झालं? हो, तिने प्रयत्न केला, तिला चान्स नाही मिळाला. मग आता होई, पण एक खूप चांगली गोष्ट घडली आहे ग. काय? उमाई सांगत होती
की दादा मामा तिच्याजवळ तुझं खूप कौतुक करत होता, ती मनापासून. तिला असं वाटलं दादा मामाच्या मनात तुझ्याबद्दल जी नाराजी होती ती आता नाहीये. होई, याचाच अर्थ दादा मामा आपल्या लग्नाला परवानगी देईल. खरंच